नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फ्लावर आणि वटाण्याची सुक्की भाजी। हे बघा, मी इथे फ्लावर मस्त कट करून घेतला आहे, वटाणे पण त्याच्यामध्ये सोलून टाकलेले आहेत। हे आपले वटाण्याच्या शेंगातले वटाणे आहेत, ग्रीन पीस नाही आहे। तर मग मी हे आता एकत्र करून घेतलेले आहे आणि इथं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे। इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे, आपल्याला फ्लावर गरम पाण्यातून काढायचे असते ना, त्यासाठी। आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि चिमूटभर हळद घातली आहे, कारण फ्लावरमध्ये आळ्या वगैरे असतात, किडे, आणि प्लस शेतकरी लोक ते फवारणी वगैरे करतात ना, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे, कारण मग त्यातली सगळी घाण वगैरे सगळं निघून जाणार, त्यासाठी। आता मस्त आपलं हे बघा पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। मी इकडे पहिले फ्लावर थोडे धुवून घेणार स्वच्छ। मी इथे फ्लावर आणि वटाणा छान पहिले आता क्लीन करून घेणार, स्वच्छ धुवून घेणार। आणि मी तिकडे बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे ना, मग त्याच्यामध्ये ही फ्लावर आणि वटाणा त्याच्यात घालणार। इथे हे बघा, मी आता त्या उकळत्या पाण्यामध्ये फ्लावर आणि वटाणा टाकून घेतलेला आहे। हे आपल्याला 5 मिनिटं मस्त बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काढायचं। मग मी तुम्हाला दाखवते तसं। हे बघा, मस्त आता आपले वटाणे आणि फ्लावर ही छानपैकी उकळते आहे आणि हिला ना 5 मिनिटच फक्त पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे। आता आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, अजून 2 मिनिटं मी ह्याला छानपैकी उकळू देणार आणि मग ह्याचं पाणी काढून घेणार आणि मग फोडणीची तयारी करून घेणार। मी आता इथे गॅस बंद करून घेते, आपले 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि मी तिकडं फ्लावर उकळत होती ना, तेव्हा मी इथे एक टमॅटो कट करून घेतलेला आहे, आपल्याला टोमॅटो पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणून आता मी ना हे पाणी आपल्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे। बघा, आता मी इथे चाळणीमध्ये काढून घेते। ते मी आता आपल्या कढई ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मी आता 3 माप तेल घालून घेतलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही, आता आपल्याला हे छान मस्त पहिले ना तेल कधी पण आपण फोडणी देतो तर पहिले आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं असतं। तर मग मी आता हे पहिले तेल मस्त गरम होऊ देईल आणि गॅस कमी ठेवेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या भाजीमध्ये काय काय साहित्य घालायचं ते मी तुम्हाला दाखवेल। आपलं तेल असं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ, थोडेसे जिऱ्याने ना खूप छान अशी टेस्ट येते, फ्लेवर पण येतो आणि दाताखाली जिरा आल्यावर असं मस्त लागतं। त्याच्यानंतर आपली ही पेस्ट घालून घ्यायची। आता याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे। दोन ते 3 मिनिटं ह्याला छान असं आपण छानपैकी असं मिक्सच करून घ्यायचं आहे, म्हणजे लसूणचा आणि आल्याचा ना असं कडवट वास निघून जाईल, त्यासाठी। आता आपल्याला टमॅटो कट केलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। बघा, टमाट्यामध्ये पाणी असल्यामुळे आणि एवढी भारी स्मेल सुटली आहे ना, हा किचनमध्ये येतोय एक नंबर। आता मी ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे, आपण हळद उकडताना पण घातलेली होती, म्हणून आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार आहे। आपण फ्लावर उकडताना पण त्यात मीठ घातलेलं होतं ना, म्हणून थोडंसं कमीच टाकायचं आहे। आता ह्याला 2 मिनिटं मी अशीच ठेवणार, घालून घेणार आहे घरगुती आहे तो मसाला, तो घालणार आहे मी। आपला हा घरगुती घरातला मसाला आहे, तो मी घालून घेणार आहे। आता ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त 2 मिनिटं असं मिक्स केलं ना, लगेच आपल्याला हे फ्लावर आणि वटाणा घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करू द्यायचं।
हा फ्राय ना तुम्ही असं मुलांच्या डब्याला वरण भाताबरोबर आणि कोणी पाहुणे आले तर पटकन असं करू शकता फ्राय. आणि मुलांना तर आवडतं. आणि आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्ही एकटे पण असं पटकन ही फ्लावर आणि वाटाण्याची थोडीशी भाजी असते ती तुम्ही करून खाऊ शकता. आणि एकदम टेस्टी आणि टेम्पटिंग लागते ही भाजी. चवीला पण खूप छान लागते, अप्रतिम लागते. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आहे आपल्या भाजीचा बघा. आता ह्याला मी 15 ते 20 मिनटं छान असं शिजून घेणार. 15 ते 20 मिनटं शिजून घेणार आणि फायनली मग तुम्हाला भाजी कशी झाली ते मी तुम्हाला दाखवणार. आता इथं आपले 15 मिनटं झालेले आहेत. भाजी शिजली का बघायची आपल्याला झाकण काढून. वाव, बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय भाजीचा. तर भाजीला छान असं तेल पण सुटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे. हे बघा, हे बघा तेल किती सुंदर आले बघा. आता मी ह्याच्यामध्ये वरून थोडीशी अशी कच्ची कोथिंबीर भुरभुरणार आहे. त्याच्याने फ्लेवर पण खूप छान येतो, टेस्ट पण छान येते एकदम. बघा आता ही आपली मस्त फ्लावर वाटाण्याची भाजी झालेली आहे. आणि मी तुम्हाला त्याची डिटेल रेसिपी पण दिलेली आहे. आणि माझा जर हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या भाजीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.